बाबा ए मारलं मला रे भाई पाणी कावा येतं काय ना पार टाकी संपत आली आता तिला धुवावं लागत आधी ना तिला घसूनच घेते चांगली पाणी संपलंय तिचं ए बाई पाणी लाईट नाही का नाही ना बरं झालं वायरमॅन काका तुम्ही आले लाईट का बरं कट करेल आणि ती लाईट बिल भरला का तू लाईट बिल ना मला त्यांना विचारावं लागेल तू बरं चला हा चल तुझ्या सासऱ्याला बोलो बरं मा सासरा नाही इकडं त्यांना जाऊन 2 महिने झाले ना आता कुठे गेले वर गेले ना आता मला माहितच नाही ना वर गेले असं महिने झाले तुझ्या सासऱ्याला जाऊन मला माहितच नव्हतं अहो ते ना हा काय सांगत आता लय घाई घाई अहो अहो आहे का बाहेर या ए भाऊ बिल भरलं रे मला तुझा सासरा गेला माहितच नाही झालं मा सासरा यांचा वडील हा तू हा बरोबर 2 महिने झाले ए अरे दादा बिल भर ना ते साहेब लोक आम्हाला हे करताना दादा 2 महिने झाले वारून अरे 2000 बिल आहे 2000 बिल आहे मी काय म्हणते बरं आता आमच्याकडे पैसे नाही पण मी पोत देते काढून नको भाई पोत नको देऊ वाटलं 60 दिवसांनी दे ती पोत नको काढून देऊ मग आता नेमकं ना अहो एवढं सगळं करायचं म्हणजे भाऊ आता मी सांभाळून घेतो नाही हा. ते कसं ना भरला असता आम्ही हा. बिल पण कसं ना आता एवढं सगळं पूजा विधी करायचं हा, म्हणून हा, पैसे बरं, लागून बरं, गेले. बरं, बरं. आणि एक आमच्या शेतात एवढं नुकसान झालं का टमाट्याला भाव नव्हता नाही बरोबर टमाटे गेल्या हा भाऊ त्याच्यामुळं लय कडकी तुझ्या आली. या बाईमुळे सोडतो तुला बरं का 8 दिवसांनी भर मला 2000 रुपये दे चालेल ना. मी भरून टाकतो खिशातून हा हा चालेल धन्यवाद हा, काका. धन्यवाद हा हा पहा वायरमॅन काकाने समजून घेतलं नाही तर आता तुम्हाला दंड बसला असा वायर मी कट काय करायला आली करणार होती आहे? आता एवढं याच्या माग लागलं हे मी काय करते मा भावाकडून पैसे मागून घेते काय देत असेल तर मग आता तोपर्यंत तर पैसे घ्यावंच लागेल ना मग काय अंधारात राहायचं आपण तेच ना चला मग आता ए गणप्या बाई गणप्या कुठे काय हो काका अगं लाईट बिल भरलं नाही मग हे? अहो ते म्हणजे माझे मिस्टर जायले का आम्हाला गणप्या कुठे ते तिकडे वावरात बसले बोलव ना मग बोलव चल बोलवत ते लाईट बिल भरलं नाही हा मला बघू द्या हा बघ तेव्हा तिकडेच बसले अगं बाहेर तर निघ ना पण अहो येते ना मला दिसत नाही कुठं अहो काका माझे सासरे तिकडे बसले बघा ना अगं बघ मग कुठं बसले ते तिकडे वावरात बरं बसले. बरं बरं जातो हा, जातो हा, जातो ठीक आहे. जातो हा. अ गणप्या अरे बिल भरलं का बाबा यादीत नाव आलंय तुझं काय म्हणला लाईट बिल भरून टाक बाबा कोण गणप्या तुझं नाव आहे ना गणपत राव म्हणते मला अरे बाबा केस करीन तुझ्यावर केस मी केस काढीन केस करीन हं? केस करीन तुझ्यावर म्हणजे तुझे केस काढून टाकीन दाढीचे का बरं मग लाईट बिल भर ना बाबा लाईट बिल भरून दे चल दे मोबाईल दे बिल भर एक काम कर हा मोबाईल भर माझा मोबाईल माझ्या खिशात ठेव नाही केस करून टाकीन साहेबाला फोन लावू का साहेब अये, नको रे बाबा नको तू कट करायला लागला मी कट करून टाकीन तुझ्यावर केस पोलीस स्टेशनला नको माझ्यावर पोलीस खाकी ड्रेसला हात लावतो तुला दिसता का म्हाताऱ्या दिसता का तुला खाकी ड्रेसला अंगाला हात लावतो हा चल पोलीस स्टेशनला नाही भरलं तर काय करशील केस करीन मी अजून काय करशील काही करणार नाही लाईट कट करू खालून पोलवरून नाही खालून पेटीतून काय म्हणला पेटीतून खालून वरून नाही अन काय म्हणला अरे लाईट बिल भर बाबा मी हा नाही भरलं तर अरे नाही भरलं तर पोलीस स्टेशनला यावं लागेल केस आला. करीन तुझ्यावर केस पोलीस स्टेशन इकडे वय तू नाही इकडे होतो सांग रे. इकडे वय हा, सांग तुला सांगू का ए बाबा ए मारलं रे अरे मारलं रे मारलं अरे नको बस थांब. अरे बस अरे आई देवा काय झालं काका अगं बाई लाईट मागायला आलो त्याच अहो त्यांच्या गोळ्या संपले अगं संपले हा गोळ्या संपल्या त्यांच्या अगं मग मला सांगायचं लाईट बिल मागायला आलो मला मारलं त्यांनी पाहिजे का बरं करते तुम्ही मला असं? मग नको नाही धर माझ्याकडे बिल मागतो अरे बिल कोण भरेल तुझा म्हातारा भरेल का काय तुझा म्हातारा भरेल तुझा म्हातारा भरेल का आकडे टाकतो वरून आकडे टाकतो सगळ्या वापरतो इतर वापरतो काका जाऊ दे त्यांचे गोळ्या संपले मी त्यांना घरी जाऊन त्यांना गोळ्या द्यायच्या चला मग त्याला गोळ्या दे ना
त्यांच्या ते हा. विसरून जाते ना म्हणून त्याच्या गोळ्या झाल्या. अशी त्याला म्हणता खालची गोळी बरं त्यांचं बिल भरून टाका काय हा, असं बिल काय? भरून टाका किती बिल झालंय? 2000 रुपये बिल. ठीक आहे मी सांगते त्यांना. हा सांगा नाही तर अर्जंट मीटर काढून नेतील. बरं मी काय म्हणते काका बरं जा तुम्ही नाही ते म्हातारा परत मारेल तुम्हाला बाई आता त्याला सांग बिल भरून टाक. हा मी सांग चाललो आता मी येणार नाही परत. हा, नाही तर मीटर काढून नेईन त्याचं. एक घंटे बिल भरून टाक नाही तर हा, पोलीस हा, मी स्टेशनला. सांगते दम 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 हा, हा. पळू नको थांब बाई काय वाईट घे का बाबा हं. असं काय मारलं त्या म्हाताऱ्याला का हो मामा का बरं? का बरं असं मारलं तुम्ही त्यांना? मग तो म्हणतो तो खालून त्यांनी कट करून केस टाकेल केली तर खालून काय कट करी मग अहो वायर तुम्ही अहो. आकडा टाकलाय ना हा हा त्यांनी केस बीस केले तर काय करायचं आपण? केस करील का तो मग 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 त्याला जीवच मारून टाकी तो म्हणजे सोडा मला काका. घरी तुम्हाला गोळ्या द्यायच्या. सोडा ना तुम्ही ते जातील ना मारायला. आता नाही गेला झाले ना आता ते गेले. नाही जाय घेऊन. काय नसतं डोक्याला कटकट. म्हणजे पाहिजे करा जावं भलं तेच म्हणता माग तुला बोलता नाही आलं का मग? आता बोल राहिले माझ्यापाशी. म्हणजे का मला सोपडे पडत तुम्हाला उठून बोलणार तूच आहे सांगू राहिले ना मला. तुम्ही चल. तुम्ही फक्त परत तिच्या अंगणा कधी सांगू तुमच्या चल तंगडीच आता, पोरं चल. टाकी तुम्ही तूच पुढे जातील पुढे करतील. हाला यारात अहो मामा कशाला तुम्ही असे उद्योग करत्या? त्यांनी तुम्हाला किती मारलं असतं, केस बीस केली असती तर काय केलं असतं? म्हणजे तू सरकारी माणूस आहे का होता मग त्याला माझं त्याची केस चुकलं लगेच लागू पडल. बरं झालं तो त्या गोळ्या बरं मी तुम्हाला म्हणले का तुमच्या गोळ्या संपल्या म्हणून तुम्ही वाचले नाही तर आज तुम्हाला चांगलं ठेसलं असतं. आपण मी त्याला चांगलं कुथवलं ना तुमचा अजून नाद गेलाच नाही का कुतवायचा? आता तुमचं म्हातारपण आलंय, जरा शांततेत घ्यावा. पण तो मग लांबूनच गणप्या म्हणत चालला अहो त्यांचं काम आहे ते बोलायचं, ते मोठे माणसं. मोठे मग काय मग चुकलं का काय मग तुमचं चुकलं तर काय? नाही नाही मग आता आपण आहे ना किती 2000 सांगितले का लाईट? हा 2000 बरोबर. बिल आले. मग एक काम करायचं हा तो नवरा आला का त्याच्याकडून घेऊन टाकते हा तर पैसे तुम्ही आता कोणाच्या नादी नका लागत जाऊ. बर बरं तरी ते सांगितलं गोळ्या संपल्या म्हणून. आता कुठं काय झालं का गोळ्या संपल्या असं सांगायचं. असं का हा बर बर चला आता घरात चहा ठेवते मी. चहा ठेव वगैरे हा हं.